नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। अवघ्या काही तासात गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन होणार आहे। हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणरायाचे पूजन आराधना करतात आणि घराघरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते। जाणून घेऊया यंदा बाप्पांच्या स्थापनेसाठीचा शुभ मुहूर्त, शुभ संयोग आणि शुभ तिथी। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होत असते। बाप्पाला रिद्धी सिद्धीची देवताही मानले जाते। गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्मदिवस, या जन्मदिवशी प्रत्येक घराघरात गणपती बाप्पा स्थापित होत असतात, ज्यामुळे सगळीकडे चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळते। या दिवशी बाप्पांची केलेली पूजा खरोखरच खूपच फलदायी ठरते। बाप्पांच्या आगमनाने तर लहान थोर सगळेच हरखून जातात। त्यावेळी 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी सकाळी कोणत्या वेळी बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। गणपती स्थापनेच्या दिवशी कुठले शुभ मुहूर्त निर्माण होत आहेत, ज्या योगांवर गणेश स्थापना केल्याने विशेष पुण्य फलदायी असणार आहे, जाणून घेऊया अधिक माहिती। परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। भाद्रपद महिना सुरू झाला की वातावरण चैतन्याने फुलून जाते। ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन घरोघरी होते। मोठ्या सार्वजनिक मंडळातही बाप्पा हा काही दिवसातच मंडपात सज्ज होतो, तर सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळते। सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात। हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। यंदा ही तिथी 7 सप्टेंबरला असणार आहे। यापासूनच पुढील 10 दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव सुरू राहील। 17 सप्टेंबरला गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल। या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी काही शुभ संयोग बनत आहेत। या शुभ संयोगावर गणपती बाप्पांचे आगमन घरी घेऊन त्यांचे जर पूजन स्थापना केली तर शुभ आशीर्वाद मिळण्यास फायदाच होईल। भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे दैवत, तसेच बुद्धीचे दैवत, त्यासोबतच समृद्धीची देवता म्हणूनही पूजनीय आणि सर्वमान्य आहे। सर्व हिंदू विधींमध्ये प्रथम पूजेचा अग्रमान प्राप्त केलेले दैवत अर्थातच गणपती बाप्पा। महाराष्ट्रासहित बऱ्याच प्रांतात गणपती बाप्पांची पूजा आराधना केली जाते। या गणेश चतुर्थीलाही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते। या गणपती बाप्पांच्या उत्सवाची सुरुवात होते गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेने। गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर त्यांचे पूजन केले जाते। गणपती बाप्पांना घरी आणण्यापूर्वी त्यांचा मखर सजवला जातो। डेकोरेशन, लाइटिंग याला विशेष महत्त्व दिले जाते। 10 दिवसांसाठी या गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीचे पूजन केले जाते। गणपती बाप्पांचे घरी आगमन झाल्यानंतर ज्या कोणाला षोडशोपचार पूजन येत असेल त्यांनी षोडशोपचारे पूजन करून गणपती बाप्पांना स्थापित करावे। ज्यांना पूजन येत नसेल अथवा ज्यांना पुजारी पूजेसाठी मिळत नसतील त्यांनी एकतर बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांचा उपयोग करून घ्यावा, अथवा जसे पूजन करणे शक्य असेल तर साध्या सोप्या पद्धतीने जरी गणपती बाप्पांना घरी स्थापित केले तरी सुद्धा हरकत नाही। मात्र गणपती बाप्पा घरी आल्यानंतर काही गोष्टी टाळाव्यात। त्यात प्रामुख्याने गणपती बाप्पा घरी आल्यानंतर 10 दिवसांसाठी घरातील वातावरण चैतन्यपूर्ण असावे। घरात वादविवाद, भांडणं, मोठ्याने बोलणे टाळावे। गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर त्यांची विविध स्तोत्र मंत्र मुलांसह मोठ्यांनीही पठण करावेत, ज्यामुळे बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांना केलेली ही सेवा विशेष महत्त्वाची असून नक्कीच आशीर्वाद रूप असेल। या 10 दिवसांपर्यंत गणेश नवरात्र असल्याने गणपती बाप्पांची जी काही विशेष सेवा तुम्ही करणार आहात ती नक्कीच तुमच्या कामी येईल। या नवरात्राच्या अनुषंगाने गणेश अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपती बाप्पांचे सर्व मंत्र यांचाही उपयोग नित्यसेवेसाठी होऊ शकतो। गणपती बाप्पा जसे बुद्धीचे दैवत आहेत, तसेच ज्यांना कोणाला ग्रहांचा त्रास असेल, ज्यांना कर्जासंबंधी समस्या असेल तर त्यांच्यासाठीही हे 10 दिवस गणपती बाप्पांच्या सेवेसाठी उपयुक्त मानले जातात।
पुढील व्हिडिओमध्ये त्यासंबंधीही माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बुद्धीचे दैवत मानले जाणारे हे दैवत सर्व मांगल्याचे दैवतही मानले जाते, म्हणूनच 10 दिवसात त्यांची मनोभावे केलेली सेवा फलदायी होतेच होते। गणपती बाप्पांची मूर्ती आणताना 1 फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती आणू नये। मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलता येईल अशा स्वरूपाची असावी। सिंहासनावर बसलेले किंवा लोडला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील मूर्ती वरद हस्त असलेली मूर्ती असावी, जिला सर्वोत्तम मानलेही जाते। साप, गरुड, मासा किंवा युद्ध करणारे चित्र विचित्र आकारातील मूर्त्या अजिबात आणू नयेत। शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती तर मुळीच आणू नये, कारण शिव पार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपात केली जाते, त्यामुळे अशी मूर्ती शास्त्रसंमत मानली जात नाही। गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये। गणपती बाप्पांची ही प्राणप्रतिष्ठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी। विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर जर यदाकदाचित काही कारणास्तव मूर्ती भंग पावली तर घाबरून जाऊ नये। त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी। मनात कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका आणू नयेत। भीती किंवा भयही बाळगू नये। कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाला असेल, सोयर सुतक असल्यास घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून घ्यावी व नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करून घ्यावे। एखाद्या वर्षी गणपती बाप्पांच्या उत्सवाचे दिवस कमी अधिक झाले तरी सुद्धा काहीही हरकत नाही। घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती बाप्पांचे विसर्जन करता येते। अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी आपण सांगोपांगी ऐकल्याने पाडू नये। गर्भवती महिला घरात असता भाद्रपद शुक्ल चतुर्थीस बसवलेल्या गणपती विसर्जन न करण्याची काही ठिकाणी प्रथा रूढ झालेली पाहायला मिळते, मात्र जी शास्त्रसंमत मुळीच नाही। चतुर्थीला बसवलेला गणपती हा कुळाचाराप्रमाणे ठरलेल्या दिवशीच विसर्जन करावा। वर्षभर तशा स्वरूपात ठेवू नये। जर वर्षभर गणपती बाप्पांना ठेवत असाल तर त्या गणपती बाप्पांना रोजच नैवेद्य दाखवणे गरजेचे आहे। त्या गणपती बाप्पांची रोज आरती होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे। प्रत्येक चतुर्थीला या गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्यही असावा। वर्षभर 10 दिवसांप्रमाणे पाळले जाणारे नियम पाळले जावेत असे शास्त्रसंमत आहे। त्यामुळे वर्षभर गणपती बाप्पांची मूर्ती तसेच ठेवू नये। गणपतीला साधीसुधी भाजी पोळी असली नैवेद्याला तरी देखील चालते, नसेल शक्य तर साधा दही भात साखर हाही नैवेद्य गणपती बाप्पांना अतिप्रिय आहे। आता या गणपती बाप्पांच्या स्थापनेचा मुहूर्त बघूया। 7 सप्टेंबर रोजी काही शुभ मुहूर्त किंवा शुभ संयोग जुळून येत आहे। कोणते आहेत ते शुभ संयोग बघूया। या चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक शुभयोग देखील आहेत, त्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व आहे। यात सर्वार्थ सिद्धी मुहूर्त देखील सामील आहे। या दिवशी सर्व ग्रहांची स्थिती चांगली असल्यानेही या काळात पूजा केल्याने त्याचे फळ देखील चांगलेच मिळते। हा शुभ मुहूर्त 7 तारखेला दुपारी 12:34 वाजता सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबरला 6:03 असणार आहे। या दिवशी रवी योग देखील आहे। या चतुर्थीला रवी योग निर्माण होतोय तो सकाळी 9:25 सुरू होऊन 7 सप्टेंबरला दुपारी 12:34 असणार आहे। या दिवशी ब्रह्मयोगाची देखील निर्मिती पाहायला मिळते। या मुहूर्ताच्या निर्मितीला देखील पवित्र मानले गेलेले आहे। आता ज्यांना या मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करणे शक्य असेल त्यांच्यासाठी हा मुहूर्त अतिउत्तम असेल, परंतु तसे पाहता गणपती बाप्पांच्या पूजनासाठी किंवा प्राणप्रतिष्ठेसाठी कुठल्याही मुहूर्ताला बघण्याची तसे पाहता गरज नाही। तुम्ही दिवसभरात माध्यान्हापर्यंत गणपती स्थापना करू शकतात। तरीसुद्धा ज्यांच्यासाठी मुहूर्त महत्त्वाचा असेल त्यांनी मुहूर्त जरूर पाळावा। ज्यांना पाळता येत असेल त्यांनी तो अवश्य पाळावा। आता या गणपती बाप्पांच्या स्थापनेचा जो मुहूर्त आहे तो सूर्योदयापासून तर संध्याकाळी 5:56 असणार आहे। ही चतुर्थी तिथी सकाळी सूर्योदयापासून 5:56 असणार आहे। त्यामुळे गणपती बाप्पांची स्थापना दुपारी 5:56 सूर्योदयापासून केव्हाही केली तरी
चालू शकेल। या दिवशी चित्रा नक्षत्र सूर्योदयापासून 12:33 असणार आहे व त्यानंतर स्वाती नक्षत्र असेल। म्हणूनच सूर्योदयापासून ते 5:56 गणपती स्थापना ही आपल्या कुळाचाराप्रमाणे करता येईल। गणपती स्थापना करण्याकरता कुठल्याही प्रकारच्या शुभमुहूर्तांना बघितले जात नाही। तरी सुद्धा ज्या कुणा व्यक्तीला शुभमुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर त्यांच्यासाठी सकाळी 8 वाजेपासून 9:30 वाजेपर्यंत असलेल्या शुभ मुहूर्त आपण साधून घेऊ शकतात। त्यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तो दुपारी 2 वाजेपासून ते 3:30 असलेला लाभ मुहूर्तही आपल्या उपयोगी येऊ शकतो। त्यानंतर असलेला अमृत मुहूर्त 3:30 वाजेपासून 5 वाजेपर्यंतचा असणार आहे। त्यावरही तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना अवश्य करू शकतात। त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला मुहूर्त तुम्हाला पाहिजे असेल तर तो म्हणजे सकाळी 11:03 पासून दुपारी 1:34 असणार आहे। तेव्हा या मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी करू शकतो। अशा प्रकारे आपल्याही घरी गणपती बाप्पा उद्या नक्कीच येतील आणि 10 दिवसांपर्यंत चैतन्यमय वातावरण असेल। असेच नवनवीन गणपती बाप्पांच्या माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।